नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपण पीवायक्यू प्रश्न सुरू केले होते. 30 मार्च 2026 ला आपली एक्झाम असणार आहे. त्यामुळे एकंदरीत पीवायक्यू प्रश्न कसे येतात हे सगळं आपण इथे पाहतो आहोत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा आपण इथे बघतो आहोत. आपली जी बॅच आहे ती येत्या 29 पासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि लॅपटॉप आणि वेब पेज सुद्धा मिळणार आहे. जर का तुम्हाला डेमो क्लासेस बघायचे असतील तर ते ॲपवर अवेलेबल आहेत. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्याची जी फीस आहे ती 5,000 रुपये, पण डिस्काउंटमध्ये ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा आणि अभ्यासाला लागा. चला तर मग आपण प्रश्न पाहूया. द ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन बाय सुरेश इन इंग्लिश अँड हिस्ट्री इज 55. द ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन बाय हिम इन इंग्लिश अँड सायन्स इज 65. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मार्क्स ऑब्टेन बाय हिम इन हिस्ट्री अँड सायन्स? तर काय झालं, ई साठी आपण इंग्लिश घेऊ आणि एच साठी हिस्ट्री, एस साठी सायन्स. तर ॲव्हरेज मार्क इंग्लिश प्लस हिस्ट्रीमध्ये त्याला किती आहेत? ॲव्हरेज म्हटलं होतं डिवाइड बाय 2. ठीक आहे, 55. त्यानंतर ॲव्हरेज मार्क इंग्लिश प्लस सायन्सचं किती आहेत त्याला? 65. ओके. नंतर इंग्लिश प्लस हिस्ट्री यामध्ये किती? 110 आणि इंग्लिश प्लस सायन्स यामध्ये त्याला 130. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ई इंग्लिश प्लस सायन्स मायनस इंग्लिश प्लस हिस्ट्री इज इक्वल टू 130 मायनस 110. म्हणजे ई प्लस एस मायनस ई मायनस एच. म्हणजे हिस्ट्री आणि हे सायन्समध्ये त्याला 20 मार्क असणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? सी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. चला, नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग इक्वेशन? आता इथे काय करायचं? हे जे आहे 7385 मायनस 4632 ते पहिले करून घ्यायचं. -4632 म्हणजे किती असणार आहे? 2753. ठीक आहे. त्यानंतर 5798 मायनस 2753 करून घ्यायचं म्हणजे काय? 3045. म्हणजे आपलं सरळ उत्तर निघणार आहे ते आहे डी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं? क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शुड कम इन अ प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग इक्वेशन? ठीक आहे. तर आता क्वेश्चन आपल्याला हे करायचं आहे. आधी आपण काय करून घेऊ? 8226 मायनस 3486 आहे, याचं किती होतं? 4740. ओके. तर आता 152 मध्ये 4740 मायनस हे 795 मायनस करून घेऊ, म्हणजे किती येणार आहे? 3945. ओके. आता आपल्याला इन द रूटचे व्हॅल्यू काढायचे आहे. 3945 डिवायडेड बाय 152. ठीक आहे. रूटची व्हॅल्यू 25.9539. ठीक आहे, म्हणजे 25.9539 याचा स्क्वेअर, जो की येणार आहे 675. म्हणजे 674.60 असं येणार आणि ते येणार आहे 675. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अशोक बॉरोड सम मनी ॲट द रेट ऑफ 6 PCPA. ओके, फॉर द फर्स्ट 2 years. त्यानंतर त्यांनी ॲट द रेट ऑफ 9 PCPA त्यांनी 3 वर्षासाठी नेक्स्ट 3 years अँड द रेट ऑफ 14 PC फॉर द पिरियड बियॉन्ड 5 years. If he pays a total interest of rupees 11,400 at the end of the 9 years, how much money did he borrow? तर ते विचारलंय की तो पैसे घेतो 6 PCPA यांनी प्रिन्सिपल अमाऊंट बॉरोड बाय अशोक फर्स्ट 2 years. ठीक आहे. त्यानंतर 3 वर्षानंतर 9 घेतो. त्यानंतर बाकीच्या याला 5 वर्षासाठी 14% घेतो. त्याचं टोटल इंटरेस्ट 11,400 झालेलं आहे. तर त्याने किती मनी घेतलं ते आपल्याला विचारलंय. ठीक आहे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, P इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100. ठीक आहे. नंतर पहिल्या ह्याच्यात R1 6%, T1 2 वर्षासाठी. ठीक आहे. S1 इज इक्वल टू P इंटू 6 इंटू 2 डिवाइड बाय 100, म्हणजे 12P डिवाइड बाय 100. ओके. नंतर दुसऱ्या वर्षासाठी
R2 एस S12 किती आहे P इंटू 9 × 3/100 म्हणजे 27 P/100. ठीक आहे. आणि तिसऱ्या वर्षासाठी आहे 14 ना, P × 14 × 5 डिवाइड बाय 100. 4 किती असणार आहे 56 P. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांचं आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं ऍड करायचं आहे. 11,400 इज इक्वल टू 12P प्लस 27P प्लस 56P डिवायडेड बाय इच डिवायडेड बाय 100 ना. ओके. त्यानंतर करा ऍडिशन 11,400 इज इक्वल टू 95P डिवाइड बाय 100. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजले. त्यानंतर P इज इक्वल टू 11,400 गुणीला 100 डिवायडेड बाय 95 म्हणजे किती डिवाइड बाय 95 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे P इज इक्वल टू 12,000 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यांनी किती पैसे बॉरो केले होते त्यांनी केले होते 12,000 रुपये आणि त्याचा टोटल इंटरेस्ट काय आलेला आहे 11,400 आलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे इंटरेस्टचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे द ॲव्हरेज ऑफ 10 नंबर इज 23. इफ ईच नंबर इज इन्क्रीज बाय 4 व्हॉट विल द न्यू ॲव्हरेज बी. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे ॲव्हरेज जो आहे 10 नंबर तो किती 23 आहे. ठीक आहे. हम्म. चला तर ॲव्हरेज 23 आहे. सम डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 23 म्हणजे किती सम किती होणार 230 होणार. ओके. त्यानंतर चार 4/10 ॲव्हरेज 10 4ने वाढलेला आहे म्हणजे किती आहे 40. 230 प्लस 40 म्हणजे किती 270. नवीन ॲव्हरेज आपण कसे काढणार 270 डिवाइड बाय 10 म्हणजे 27 जे आहे ते नवीन ॲव्हरेज असणार आहे. बघा ॲव्हरेज ऑफ 10 नंबर इज 23 त्यानंतर आपण इंटू सम इज इक्वल टू 23 × 10 सरळ 230 होतात. त्यामध्ये इन्क्रीज झाला 4ने म्हणजे 40ने वाटले तर त्यामुळे इथे 40 करून 270 हे नवीन ॲव्हरेज काढू जे की आहे 27. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काही प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. इंटरेस्ट झालं ॲव्हरेज झालं सर्कल हे वगैरे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. जर का तुम्हाला डेमो क्लासेस हवे असतील तर आपल्या ॲपवर अवेलेबल आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता. येत्या 29 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.